सो हे गाईज काय बोलतो आपली कशा सगळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या लाडके ट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे जयेश ब्लॉग. आणि गाईज आय थिंक सो तुम्ही ह्याच्याचा आधीचा ब्लॉग बघितला असाल, म्हणजेच नक्की आपला सॉन्ग शूटचा. आणि आजचा सगळ्यात उत्तमाचा दिवस म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे आणि ते पण आज मंगळवारच्या दिवसाला आले. आणि माझा गुरु म्हणजे मी आज माझ्या एकवीर आईला मानतो, माझ्या आईबाबांना आणि नक्कीच शुभम दादाला सुद्धा. तर तसाच आता मी अंबरनाथला आलो आहे. आता सकाळीचे 11 वाजले आणि आता आपण जातो शुभम दादाच्या घरी, म्हणजे आपल्या तिकडच्या घरी, म्हणजे अंबरनाथमध्ये वेस्टला. सो चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, नक्कीच समजेल तुम्हाला. खूप अशी ओढ पण लागली का एकवीरला जायची, आईमाऊलीच्या भेटीला जायची. पण बघू कसं काय. जाऊया पहिले स्वामींच्या मठामध्ये पाया पडूया आणि तसंच तिकडून जाऊया दादाच्या घरी. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, पूर्ण राडा करू. आणि राडा म्हणजे कसा राडा करू ते तुम्हाला दाखवतोच, कारण का शुभम दादा असणार म्हणजे भाई हवा तर होणारच ना. चला तर चला गाईच, तसाच आता आपण लोक आलो आहे स्वामींच्या मठामध्ये आणि बिल्डिंगचा चालतो तो बोलो आज पाया पडून जाऊया, मंगळवार सुद्धा. सो चला गणपती बाप्पा मोरया. पप्पा लवकरच आपल्या यूट्यूबवर 100 लाख सबस्क्रायबर्स होते. श्री स्वामी समर्थ. प्लीज बघू शकता मी आले तर बिल्डिंगमधून माझे फॅन्स लोक मला हात करतात, बाय बाय. बघू शकता किती फॅन फॉलोइंग्स आपले यार, नाद नाही करायचं. मला काही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एक गोष्ट सांगायला तुम्हाला विसरलो मी ब्लॉगच्या नादात, की आपल्यासोबत आहे कोण मी तुम्हाला हेच नाही सांगितलं. तर आजच्या ब्लॉगमध्ये असणार आहे आपल्यासोबत रिद्धी जाधव आणि तसंच नियतीसुद्धा आपल्यासोबत. नियती सकपाळ यांचंसुद्धा स्वागत आमच्या ब्लॉगमध्ये. सो समजेल तुम्हाला. थांबा परत कर. धन्यवाद. हां ती नमस्कार करत होती तेवढ्यात मी कॅमेरा माझ्याकडे फिरवला, नाही तर परत घरी गेलो शिव देईल. माझा तो नमस्कार का नाही दाखवला. पोरींचा व्याकार असतं ना, विषय लय हार्ड असतो पोरींचा. सो चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आता डायरेक्ट जाऊया इथून मार्केटमध्ये, हार वगैरे घेऊया, गजरा वगैरे, आणि भेटूया दादाच्या घरी. चला. तर फायनली आपण घरी आलो आहे आणि काय सुंदर असं रूप देवीचं आणि तसंच मुकुटासुद्धा देवीला आणलं आहे. त्याचा पुरुषोत्तर असलं भारी वाटतं आहे. आणि तशाच प्रकारे आमचे गुरुसुद्धा भेटले. सो जरा लेट झाला, 10 वाजता यायचं होतं, तर 12 वाजले. पण भेटलं शेवटी दादाला. खूप दिवस झालं होतं. ह्यांचं पण चाललं होतं की आईला पाया पाडायचं आहे, दादाकडे जायचं आहे काय. पण असं आलं की आज फायनली आजच्या एवढ्या चांगल्या दिवसाला आम्हाला दादाला पण भेटायला म्हणजे मिळालं आणि त्याला पण देवीच्या पाया पण पडायला भेटलं. बरोबर की नाही होतं पण कारण का शूट चालू असल्यामुळे कुठं जायलाच नव्हतं भेटत. पण आजचा इतका सुंदर दिवस आला की दोन्ही देवाचं दर्शन मला एकसाथच भेटलं. काय आता ईस्टमधून डिरेक्टली वेस्ट साईडला आलं आहे बघू शकता. आणि आता आपल्याला जायचं आहे इथून स्वामींच्या मठामध्ये आणि तिथून जाणार आहोत शिव टेम्पलला. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहावा, जाऊया, फुल फिरूया. कारण का आजचा दिवस आपण फक्त आणि फक्त फिरण्यासाठी दिला. कारण का ह्याच्या आधी 2-3 दिवस खूप जास्ती गाय गडबड आले आमच्या दोघांची सुद्धा. कारण का सॉन्ग शूट होता, रिहर्सल होते, बाकी सगळ्या गोष्टी होत्या. सो त्यामुळे खूप सारा टाईम गेला त्याच्यात तो सॉन्गच्या कामामध्ये. सो आज फिरूया, फुल एन्जॉय करूया. चला. आता काहीच डिरेक्टली अचानक भयानकमध्ये प्लॅन झाला आणि फायनली आपण आता शिव मंदिरला पोचलो आहे. सो रिद्धीमुळे झालं आहे का बाबा फर्स्ट टाईम चाललो आहे शिव टेम्पलला. चला जाऊया. चप्पल नाही घातले कारण का आपल्याला दादाकडे जायचं होतं. सो त्यामुळे ज्या लोकांनी चपला घातल्या ते लोक ठेवतील बाजूला. मी जाऊया, बघूया. बापरे ती सुंदर आहे. फर्स्ट टाईम मी शिव मंदिरमध्ये आलो आणि खूप भारी आणि खूप प्रसन्न वाटते. एकदम पॉझिटिव्ह एनर्जी. चला दर्शन घेऊया. तर चला काहीच मस्त की दर्शन तर झालं आता आणि दर्शन होऊन आता बाहेर आलो आहे. आणि गर्दी नव्हती पण व्हिडिओ बनवायला अलाउड नव्हतं. सो व्हिडिओ काढलंच नाही, कारण का उगाच अलाउड नसताना व्हिडिओ काढणं कधी मस्ती जिरल म्हणजे अंग हे पण होईल. तर त्यापेक्षा नो रिक्स. रिद्धीला इथे कासवल्या आवडतात आणि बापरे बघू शकतो ते कासव किती आहेत. दिसतंय का खूप जास्ती आहेत बघा. किती असतात पूर्ण तलाव भरून कासव आहे. टोकापर्यंत कासव आहेत बघा. कसं वाटलं रिद्धी? एक नंबर. चलो. तुला कसं वाटलं? मला पण बरं वाटलं. आणि मी फर्स्ट टाईम असं एवढा मोठा मंदिरात आलं म्हणजे पण त्या शंकराच्या मंदिरात. आमच्या तळ्याला आहे मंदिर, तिथं आम्ही जाऊन दर्शन वगैरे करून येतो. बट असं प्राचीन मंदिर की हे मंदिर एका दिवसात बांधलं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे, ऐकून मला धक्का बसला की हे मंदिर एका दिवसात बांधलं आहे. आणि हे मला रिद्धीने सांगितलं. काय रिद्धी?
हे मंदिर एका दिवसात बांधलं ना? हो. आणि किती वर्षाला असेल अंदाजे, काय वाटतं? प्राचीन काळातलं हां, प्राचीन काळातलं मंदिर. प्राचीन काळातल्या म्हणजे मी सांगायला गेलो तो आजोबांच्या म्हणजे तुम्ही समजून जाता, एवढं नाही सांगत, नाही तर लय वेळ लागत. चला कंटिन्यू राहा गाईज. मस्त की रील पण झाल्या आणि देवाचा प्रसाद पण भेटला आणि आता मस्त की व्हिडिओवर आल्या. हे बघा यांनी खायची पण सुरुवात केली. हे बघा प्रसाद भेटला नाही भेटला अशी काय 4 दिवस जेवलीच नाही. अशा उपाशी खायची सुरुवात केली ह्यांनी त्या गावात. हा इज्जत काढतं काय, इज्जत काढतंय. आम्हाला प्रसाद भेटला, आम्ही हातात ठेवला. हे बघा आम्ही हातात ठेवला आणि हिने बघा उपाशी घरात नसणं असंच नाही हिने केला. चला जाऊया आता, बघूया पुढे काय करायचं आहे. अचानक भयानक सगळं ठरतंय. सो चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर चला गाईज, फायनली सगळे देवदर्शन केलेत आणि एकाच दिवशी सगळे देव आमच्यावर खुश होणार आहेत. कारण का एकाच दिवशी आम्ही सगळीकडे फिरवलो आहे. बिल्डिंगच्या खाली उतरलो, स्वामींच्या वाट्यात पाय पडलो, नंतर दादाकडे गेलो, एकविराईच्या पाय पडलो, नंतर शिव टेम्पलला गेलेलो, तिथे सगळे देव होते. तर बहुतेक सगळ्या देवांच्या पाया पडलो. आणि जर यूट्यूब चॅनल लवकर नवीन असेल तर लवकर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की ब्लॉग कसा वाटला. आणि नक्कीच लवकरच आपलं सॉन्गसुद्धा येणार तुमच्या भेटीला, म्हणजे माझं आणि रिद्धीचं. सो नक्कीच जास्तीत जास्त प्रेम द्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय एकविरा. चुम्मा शॉट.